बरं मंडळी, तुम्हाला शिवरायांच्या दुसऱ्या छव्याबद्दल माहिती आहे का? ज्यानं औरंगजेबाला झेरीस आणले होते. जर माहिती नसेल तर त्याचीच चर्चा आज या व्हिडिओमध्ये होणार आहे. सध्या सगळीकडे छावाची चर्चा होते. यातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपला जीव पणाला लावला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर हे स्वराज्य कुणी टिकवलं असा प्रश्न अनेकांना पडतो. स्वराज्य रक्षक ताराराणी भोसले यांनी हे स्वराज्य राखलं. मात्र त्यांच्या पूर्वी शिवबाचा आणखी स्वराज्यासाठी धारा तीर्थी पाडला होता. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कार्याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. ते होते छत्रपती धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम भोसले. छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयरा राणी यांचे सुपुत्र असलेले राजाराम राजे कमी वयात राजे झाले. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रसंगामुळे मराठी स्वराज्य हादरले. अशा कठीण प्रसंगी रामचंद्रपद अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकरराज नारायण, प्रल्हाद मिराजी यांच्या मंत्रिमंडळाने आणि महाराणी येसुबाई यांनी राजाराम राजांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. राजाराम राजांनी कायम भारताप्रमाणे राज्य केलं. आपला भाऊ म्हणजे संभाजी महाराज इथे नाहीत म्हणून मी काही दिवस ही गाडी सांभाळतो असं ते म्हणत. मोगलांच्या आक्रमणामुळे राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला जावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या आढावाने औरंगजेबाला आनंद असला तरी राजाराम महाराजांना कैद न झाल्याची गोष्ट त्याला खटकत होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत महाराजांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली. यावेळी राजाराम महाराजांचे वय अवघे 19 वर्षे होते. राजाराम महाराज रायगडवरून निघून नोव्हेंबर 1689च्या पहिल्या आठवड्यात ते जिंजीला पोहोचले होते. मराठ्यांनी जिंजीलाच राजधानी केली. जिंजीला 3 लक्ष होणांचा खजिना होता. पहिले जे खजिने होते ते होनमध्ये होते. तो मराठ्यांनी ताब्यात घेतला. महाराजांनी जिंजीला राज्य दरबार भरवला. त्यांनी रामचंद्रपंत अमात्यांना हुकुमतपणा हा किताब दिला. संताजी आणि धनाजी यांनी सेनापती पदी नियुक्त केली. शंकरराजे नारायण, नेमाजी शिंदे, हनुमंतराव घोरपडे अशा विश्वासू माणसांबरोबर घेऊन त्यांनी जिंजीवर राज्यकारभार करायला सुरुवात केली. जिंजी हा बलाढ्य दुर्ग जिंकून घेण्याची जबाबदारी ही जुल्फिकार खानावर होती. राजाराम महाराजांना पराभूत करण्यासाठी तो बलाढ्य फौज घेऊन जिंजीला आला आणि किल्ल्याला वेढा दिला. हा वेढा सलग 8 वर्षे चालू होता. राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानला अधूनमधून तहाची बोलणी करून झुलवत ठेवले आणि हा वेढा यशस्वीपणा हाताळला. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली 30 ते 35 हजार मराठी सैन्य जमा झाले. हे सैन्य संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये विभागले गेले आणि पुन्हा मोगलाविरुद्ध लढायला सुरुवात झाली. संताजी आणि धनाजी यांनी या वेढ्यात मोगली अधिकाऱ्यांना झेरीस आणले. मोगल सरदार रुस्तुकुम खान साताऱ्याचा अजिंक्य तारा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा राजाराम महाराजांनी रुस्तुम खानकडे कुमक कमी असल्याची संधी ओळखून संताजी आणि धनाजी यांना खानाच्या विरुद्ध पाठवले. 25 जानेवारी 1690 रोजी मराठ्यांनी खानाचा पराभव केला. महाराष्ट्रापासून ते जिंजी तजापर्यंत मोगलांना विरोध करू शकेल असा एकमेव घटक हिंदुस्थानामध्ये शिल्लक राहिला होता, तो म्हणजे मराठी. औरंगजेब उत्तरेकडील सरदाराकडून पैसे मागत होता, कारण मोगलांच्या सैन्याचे पगार थकले होते. एका वर्षात मोगलांकडे बरेच सैन्य, हत्ती, घोडे, ओंट, खेचरे मारले जात होते. 27 वर्षे युद्धजन्य परिस्थितीमुळे 10 ते 20 पैसे एक शेर मिळणारे धान्य 1 ते 2 रुपये शेर या दराने विकत जात होते. मोगल मराठा संघर्ष हे स्वरूप, साधन सामग्री आणि सहनशक्ती यांची परीक्षा होती. सर्व मोगल सैन्य प्रदीर्घ युद्धाच्या कंटाळले होते. इकडे संताजी आणि धनाजी यांनी मिळून काशिम खान, आलिमदर खान, इस्लाम खान, खानजादा खान, हिम्मत खान अशा मोगलांच्या अनेक नामवंत सरदारावर पराभव करून त्यांना कैद केले. काशिम खान आणि हिम्मत खान हे मोगलांचे प्रथम दर्जाचे सैन्याने मारले गेल्यामुळे मोगल सैन्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं. जिंजीच्या वेळातून राजाराम महाराजांनी स्वतःची योग्य वेळी सुटका करून घेतली आणि ते विशाळगडला आले. विशाळगडावरून साताऱ्याला आल्यावर त्यांनी भविष्यातील मोहिमांची दिशा ठरवली. वराड आणि खानदेशावर हल्ले चढवायचे, बुरानपूरच्या उत्तरेला माळव्यात हल्ले करायचे, म्हणजे मोगल सैन्य उत्तरेस निघून जाईल असे नियोजन करण्यात आले. तथापि राजाराम महाराजांच्या आजारपणामुळे कमी वयातच सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाला. त्यामुळे वर उल्लेखनीय योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे मॅकेन्झी संग्रहात रामचंद्रपंत अमात्याची 2 पत्रे आहेत. ही पत्रे 1697 साली असून त्यातील एक राजाराम महाराजांना तर दुसरे पत्र प्रल्हाद मिराजींना लिहिलेले आहे. वरील योजनेस या पत्रामधून दुजोरा मिळतो. राजाराम महाराजांचे मोठेपणा त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामधून दिसून येतो.
त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, ते म्हणजे सत्तेत योग्य केंद्रीकरण. डोकं टिकवण्यासाठी राजाराम महाराजांना नवीन वतने द्यावे लागले. मराठा सेनापतींना हुकुमतखाना, वजारत माप, हिम्मत बहादूर असे किताब दिले. सरदारांना सरंजाम दिले, जहागिऱ्या दिल्या. एका परिपक्व आणि कसलेल्या राजाने जे कर्तव्य पार पाडायचे हवे होते ते राजाराम महाराजांनी पार पाडले. राजाराम महाराजांच्या पत्रावर उमटलेल्या 2 मुद्रा मिळतात. या दोन्ही मुद्रा संस्कृतमध्ये असून त्यावर श्लोक देखील होते.